भुजबळ साहेबांनी सांगितलं. हा. एक अतिशय महत्त्वाच्या विषयावरती पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी इथे मांडतोय. जे महाराष्ट्राचं सरकार कैलासवासी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने चाललंय, त्या शिवसेना प्रमुखांच्या अष्टमंडळात जे नेते होते कैलासवासी दत्ताजी नलावडे साहेब यांनी एक स्वतः शिवालय नावाचं कार्यालय आणि समाज केंद्र त्यांच्या तेव्हाच्या मतदारसंघात बांधलं होतं. आताचा वरळी मतदारसंघ तो आहे. जवळजवळ 10 वर्ष झाली त्याचं कुठल्याही प्रकारचं महापालिकेने एक्सटेन्शन केलं नाही किंवा ॲग्रीमेंट लीज ॲग्रीमेंट केलेलं नाही. त्याला अजून पैसे सरकारकडनं दिले गेलेले नाही आहेत. एक तैलचित्र तिथे लावावं अशी मागणी देखील आम्ही केली होती, ती देखील मागणी पूर्ण केली गेलेली नाही आहे. तर मी आज सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने उदय सामंत इथे उत्तर द्यायला आहेत, तर ते कामासाठी तुम्ही निधी उपलब्ध करून तात्काळ हे काम पूर्ण करणार का, त्यांचं तैलचित्र लावणार का? आणि मी माझ्या आमदार निधीतून एक 10 लाख रुपयाचा निधी त्यांना कमिट केला आहे की एक वरती शेड बांधण्यासाठी, कारण पावसामध्ये पाणी येतं, तर त्या शेडसाठी देखील आपण परवानगी देणार का? बोलणार आहे का? बोला मंत्री महोदय, बोला. आपण सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्य प्रसाद लाड साहेबांनी स्वर्गीय दत्ताजी नलावडे साहेबांच्या परिसरातील एका इमारतीचा उल्लेख या ठिकाणी केलाय. सन्माननीय भुजबळ साहेब देखील सभागृहामध्ये आहेत. स्वर्गीय दत्ताजी नलावडे साहेबांचं व्यक्तिमत्व नुसतं मुंबईपुरतं नाही, तर ते महाराष्ट्राला देखील कशा पद्धतीनं पारदर्शक काम करायचे याची ख्याती त्यांना महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्यांच्या नावानं असलेल्या शिवालयाच्या, त्यांच्या प्रेरणेतनं निर्माण झालेल्या शिवालयाची परिस्थिती अशा पद्धतीनं असणं हे अयोग्य आहे. मी जी माहिती घेतली आता की शिवालय जी इमारत आहे त्याचं टेंडर देखील निघालेलं आहे. मार्चपर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. त्याच्यामध्ये तैलचित्र देखील लावलं जाईल. आणि सन्माननीय प्रसाद लाड साहेबांनी जे आमदार निधीचा उल्लेख या ठिकाणी केलाय, ते जर आमदार निधी देणार असतील तर त्याला NOC देण्याचे निर्देश देखील महानगरपालिकेला दिले जातात. रेकॉर्ड नाही घ्यायला. सभापती महोदय ऑलरेडी महानगरपालिकेनं काम सुरू केलेलं आहे. आदित्यजी ठाकरे साहेब, सचिन भाऊ आहिर, सुनीलजी शिंदे यांचा स्थानिक विकास निधी सुद्धा तिथे दिलेला आहे. ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे सभापती महोदय. मला असं वाटतं त्यामुळे ते काम होत आहे. निधी दिला असेल मला माहित नाही. मग प्रसाद लाड यांचा निधी घ्यायचा नाही असं काय आहे का? त्यांनी मग त्याला NOC का नाही दिली? तुम्ही आता साहेब द्यायला सांगितलंय, पण NOC का दिली नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा ना. दत्ताजी नलावडे साहेब विधानसभेचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते, एक मोठा नेता या आपल्या शिवसेनेचे होते ते. आणि जर महापालिकेतनं NOC जर त्यांच्यासाठीच्या कामाला मिळत नसेल तर त्या ठिकाणी चुकीचं आहे. त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार? सभापती महोदय, खरं तर दत्ताजी नलावडे साहेबांच्या संदर्भातला विषय इथे जो उल्लेख झाला, हे किती वर्ष काम थांबलेलं आहे याची देखील माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणजे सचिन भाऊ, याच्यामध्ये मी राजकारण करत नाही, पण ज्या दत्ताजी नलावडे साहेबांनी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांना साथ दिली, दत्ताजी नलावडे साहेबांनी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून ऐतिहासिक कामगिरी या सभागृहामध्ये केली, विधानसभेमध्ये केली, शिवसेनेसाठी देखील केली. त्यांच्या संकल्पनेतनं निर्माण झालेल्या शिवालयाची इमारतीचं काम इतक्या वर्षामध्ये का होऊ शकलं नाही, हे देखील आत्मचिंतनाचा सगळ्यांनाच विषय आहे. पण मुद्दा असा आहे की शिवालयाच्या वर वेदर शेड असावी. प्रसाद लाड साहेबांनी जो मुद्दा सांगितलाय की तुम्ही जो निधी दिला असेल ते डागडुजीसाठी दिला असेल, पण ऐका ना साहेब, आता जमीन दोस्त करून घेऊन करायचं चाललेलं आहे. म्हणून मी समज सांगितलंय की ह्याची ज्यावेळी आम्ही निधी दिली त्यावेळी देखील ती नादुरुस्त, म्हणजे तुम्ही दुरुस्तच करू शकत नाही अशी परिस्थिती होती. म्हणून तो नवीन प्रस्ताव दिला. सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची विकास निधी पण घ्या, आपली पण घ्या, पण बिल्डिंग बोलल्यानंतर शेड होईल ना. हे मला रेकॉर्डवर आणायचं. आपण म्हटल्याप्रमाणे एक मिनिट मला पूर्ण होऊ द्या ना सभापती महोदय. ही काय पद्धत आहे सभापती महोदय? मग आम्हाला बोलू द्या ना, मग तुम्ही बोला ना. मग तुम्ही नंतर बोला ना. मग तुम्ही नंतर बोला सभापती महोदय. सभापती महोदय, ही काय पद्धत आहे? सभापती, आपण मला परवानगी दिली आहे, आपण परवानगी दिली आहे सभापती महोदय. सभापती महोदय, शिवसेनेच्या अष्टमंडळाची व्यक्ती होती. अहो मला बोलू द्या सभापती महोदय. चुकीचं रेकॉर्डवर यायला नको. सन्मान्य सदस्य खूप चांगली भावना व्यक्त करतायत, त्याबद्दल दुमत नाहीये. तुम्ही 10 लाख 1 कोटी द्या ना.
मी तुमचं स्वागत करीन. बसा जरा आपण, बसा. हा द्या, धन्यवाद. पण सभापती महोदय, 2 पालकमंत्री होऊन गेले, निधी का दिली गेली नाही ह्याची चौकशी करा. महानगरपालिकेमध्ये सभापती महोदय कोणामुळे प्रस्ताव थांबला ही चौकशी तुम्ही करा. सभापती महोदय, विकास निधीतून ते काम पूर्ण होऊ शकत नाही हे ज्यावेळी लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेने ते जमीनदोस्त करून तो शिवालय निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते पूर्ण जमीनदोस्त करून बनवायचं चाललेलं आहे. तुम्ही त्याची परवानगी तुम्ही द्या किंवा त्याच्यासाठी जी निधी उपलब्ध होईल ते द्या. आम्ही पण आमची विकास निधी दिली आहे, माननीय प्रसाद लाडजी देत आहेत, आता प्रवीण पण उभे राहिले, तुम्ही 1 कोटी रुपये द्या. आम्ही तुमच्या दोघांचे आभार मानतो सभापती महोदय, निधी द्या ना. सभापती महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मला आश्चर्य वाटतं, हा विषय राजकारणाचा नव्हता. सभापती महोदय, हा विषय न दत्ताजी त्याला नलावडे भाई साहेबांचा जगताप विषय, बिलकुल कारणीभूत सगळ्याच नाही. विषयात मस्करी करू नका. हा विषय एक ज्येष्ठ नेते आहेत, मी नलावडे साहेबांच्या हाताखाली काम केलेलं आहे, ते महापौर असताना मला माहित आहे, त्याच्यामुळं गांभीर्यानं विषय आपण चर्चा करतोय. पण त्याच्यात राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. साधा प्रश्न प्रसाद लाडने विचारला होता, उत्तर माननीय मंत्री महोदयांनी समर्पक दिलं होतं, विषय सुटला होता. किती वर्ष काम रखडलंय तर त्याच्यावर गेलो खोलात तर किती काळजी घेतली ते दिसून येईल. आता तुम्ही आमच्याकडे पैसे मागतात ना दत्ताजी नलावडेंसाठी. नाही, तुम्ही आता बोललात ना 1 कोटी द्या म्हणून. ऐका ना, देतो ना आम्ही. अरे तुम्ही नाही देऊ शकत ना, मी मागणी करतो सरकारकडे. सरकारने आम्हाला या ठिकाणी दत्ताजी नलावडे साहेबांच्या आशीर्वादानं, कारण धर्मवीर दिघे असतील, आमचे शिंदे साहेब आता जे सोबत आहेत, हे बाळासाहेबांनंतर या नेत्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेत. अशीच जी आपण सांस्कृतिक कार्यमंत्री आहात, मुंबईकर आहात, कोकणातले आहात आणि दत्ताजी नलावडे साहेबांच्या गावचे आहात. आम्ही सगळे मुंबईचे आमदार आपल्याला विनंती करतो, आपण पालकमंत्री पण आहात, की 1 कोटी रुपयाचा निधी दत्ताजी नलावडे साहेबांच्या या राहिलेल्या उर्वरित कामासाठी त्या ठिकाणी द्यावा अशी मी विनंती करतोय आणि ती आपण द्याल अशी अपेक्षा करतोय. सभापती महोदय, खरं तर या विषयाचं गांभीर्य दोन्ही बाजूच्या सदस्यांना आहे, पण या ठिकाणी मुद्दाहून मला उल्लेख करावासा वाटतो की सन्माननीय सदस्य प्रसाद लाड यांनी या विषयाला वाचा फोडली. दत्ताजी नलावडे हे शिवसेना नेते तर होतेच, पण दत्ताजी नलावडे या मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी गिरण गावात लढा देणारं एक महान व्यक्तिमत्व होतं. दत्ताजी नलावडे नगरसेवक होते, भुजबळ साहेब इथे आहेत, सुधार समितीवर होते, त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये विविध ठिकाणी त्यांनी काम केलं, महापौरही होते. आणि बरोबर त्या ठिकाणी दत्ताजी नलावडे साहेबांचं योगदान हे मी चुकत नसेल तर परब साहेब, संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्ती या दोन्ही चळवळीमध्ये दत्ताजी नलावडे साहेबांचं योगदान मोठं आहे. कामगारांचे प्रश्न असतील, क्रीडा विषय असतील, साहित्य कला असेल, कला असेल, आणि या सगळ्यामध्ये खूप मोठं योगदान दत्ताजी नलावडे साहेबांचं आहे. खरं तर त्यांनी बांधलेल्या शिवालयाला अशी उतरती कळा त्या ठिकाणी वास्तूला लागणं हेच अशोभनीय आहे. महानगरपालिकेचा अहवाल तुम्ही त्या ठिकाणी सचिन भाऊ दिलात, मला त्याच्यावर राजकीय भाष्य करायचं नाही, पण महानगरपालिकेला हे उशिरा का लक्षात आलं, महानगरपालिकेने वेळेत लक्षात का नाही घेतलं, ते वास्तू जीर्ण अवस्थेत गेली हे त्या ठिकाणी असलेल्या सर्व व्यवस्थात्मक, रचनात्मक आणि जनप्रतिनिधींच्या लक्षात उशिरा का आलं, हा सुद्धा प्रश्न प्रसाद लाड यांनी उपस्थित केलाय. आणि तो अख्ख्या मुंबईतल्या मराठी माणसाला सुद्धा वेदना देणार आहे. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतलं त्यांचं योगदान, गोवा मुक्ती चळवळीतलं योगदान, मुंबईतल्या विकास आराखड्यातलं योगदान, मुंबईतल्या कामगार, क्रीडा, कला, साहित्यातलं योगदान, असं म्हणून या शिवालयाला महानगरपालिकेची एनओसी तर देऊ, हे तुम्ही म्हणालाच उदयजी, महानगरपालिकेची एनओसी घेऊन महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक विभाग हा मुंबईचा अभिमान असलेलं स्थान म्हणून दत्ताजी नलावडेंच्या शिवालयाला 1 कोटी निधी देईल. सभापती महोदय, चुकीचं रेकॉर्डवर राहू नये म्हणून फक्त मी एवढंच सांगतो की दत्ताजी नलावडे साहेबांच्या बाबतीमध्ये कुठेही राजकारण करण्याचा विषय येत नाही, नंबर 1. नंबर 2,
आमदार निधीतनं करायचं, खासदार निधीतनं करायचं की सांस्कृतिक विभागाकडनं करायचं हा मुद्दा नंतर राहिला. पण जसं नाही नाही, एक म्हणजे साहेबांनी पैसे देतो म्हणून सांगितले, त्यांचं अभिनंदनच आहे. महानगरपालिकेनं एनओसी देखील दिलेली आहे. पण ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारांनी किंवा MLC आमदारांनी निधी दिलाय म्हणून सांगितलंय, याच्यामध्ये कुठेतरी शंकेला वाव आहे. या संदर्भामध्ये कालच मी बैठक घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये अजून एक पुढे जाऊन सांगतो की आज कोणी त्याचं श्रेय घेऊ दे, कोण काय करायचा नंतरचा विषय आहे. पण सन्माननीय दत्ताजी नलावडे साहेबांचे जे स्वीय सहाय्यक होते, जे रिटायर्ड झाले, ते आज आमच्या सोबत काम करतात. म्हणजे पक्ष म्हणून नाही, आमच्या सोबत काम करतात. त्यांनी खरे याला वाचा फोडली आणि ती वाचा फोडल्यामुळं काल बैठक झाली आणि बैठकीमध्ये असं निष्पन्न झालं की जे सचिन भाऊंनी सांगितलं की सगळ्यांनी निधी दिल्यानंतर ते रिकन्स्ट्रक्ट करण्याचा निर्णय झालेला आहे, नवीन बांधण्याचा निर्णय झालाय, त्याची नोंद कालपर्यंत महानगरपालिकेकडे नव्हती. हे देखील मी रेकॉर्डवर आणतो. हे मी मुद्दाम रेकॉर्डवर आणतो. एक मिनिट. वेदर शेडचा विषय का निर्माण झाला? सचिन भाऊ, ही चांगली वास्तू जर होणार असेल तर नगर विकास खात्याकडनं देखील निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. परंतु एक महत्वाची गोष्ट, वेदर शेड हा विषय कुठनं आला? तर काल ज्यावेळी तिथल्या सगळ्या नागरिकांबरोबर बैठक झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्हाला तो जो स्लॅब आहे तो गळतो, बरोबर ना प्रसाद लाड साहेब, आणि त्याच्यामुळे वेदर शेड असणं गरजेचं आहे. महानगरपालिकेनं असं सांगितलं त्या बैठकीमध्ये की आम्ही नूतनीकरणाचं टेंडर काढलेलं आहे. आणि दुसरी साहेब, सभापती महोदय, शोकांतिका सांगतो, शेलार साहेब, दुसरी शोकांतिका सांगतो की कन्स्ट्रक्शन होईल, नवीन होईल, जुनं होईल, पण ज्या दिवशी दत्ताजी नलावडे साहेब स्वर्गवासी झाले त्या दिवसापासनं तिथल्या लोकांची मागणी आहे की त्यांचं तैलचित्र लावावं. आणि म्हणून त्याच्यामध्ये काल आम्ही परत निर्णय घेतला की ते तैलचित्र देखील त्यांना साजेसं असलं पाहिजे. अशा चांगल्या चित्रकाराकडनं आम्ही स्वतः काढून घेऊ, फक्त लावण्याची व्यवस्था महानगरपालिकेनं करावी, अशा पद्धतीचा काल निर्णय घेतलाय. त्याच्यामुळं तुम्ही जे सांगितले की नवीन बांधकामाला जे पैसे दिलेत ते महानगरपालिकेनं कालच्या कुठच्याही बैठकीमध्ये सांगितलं नाहीत. पण तो भाग जरी बाजूला ठेवला तरी चांगल्या शिवालयाचं बांधकाम करण्यासाठी सरकार म्हणून आम्ही सोबत आहोत. निरंजन डावखरे, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. धन्य सभापती महोदय, मागील 2 दिवसापासून झाला धरणे आंदोलन करणारे